जाऊन आहे ना गायला ऊस तोडून आणावं लागत आहे. गंगारामला बोलून घेतो नाही का या काहीतरी मी कवर करणार आहे. हॅलो गंगाराम कुठे रे गावात कायला गेलाय? अरे ये इकडं लवकर आपले ये गायला ऊस तोडून आणायचं आहे का काही. आता एकटाच मी आता इकडं शेळ्या बकरायला सगळा चारा पाणी केलाय कोंबड्या दिल्या मोकळ्या करून. हां ये लवकर ये अजून तू जेवायला नसेल. हां ये लवकर ये मी येतो शेडमध्ये. हां काय आला काय? हा आलो. अरे म्हटलं शहरला चारा पाणी केला आता. हा काय करू तू जेवलाय का? नाही अजून. नाही नाही. मग काय करू आता ऊस आणायचो आपण हा गायला. हा त्यांना उसा तोडून ठेवलाय तो. हा का ट्रॅक्टरवाल्याला फोन केलाय मी. केलाय का? तो मला म्हणला एका तासाभराने येतो. ट्रॅक्टरवाला कोणा सांगितलं तुला? हा तो नाम्याचा. डाव्याचा त्या बेवड्याचा. हा मग आता अरे. दुसरा ट्रॅक्टर भेटा ना. पण येईल म्हणला का तुला? हा मला म्हणलाय. त्याला 500 रुपये पाठवलेत मी. फोन पे टाकून दिले त्याला लगेच. हा बरं बरं येऊ दे मग आला ना तो आला का आपण ऊस आणायला जाऊ. हा म्हणजे गायचं काम होऊन जाईल 2 दिवस. हा तू जेवलाय का? नाही जीव नंतर. असं करतो का? हा जरा ती शेळी जरा झाली थोडं बसतो तिच्या जवळ मी. बरं. हा? मग तू काय करतो आता? मी आहे ना हा? हे इकडची साफसफाई करून घेतो ना. बरं कर. कारण इकडं लय अडचण झाली. बरं ते मशीनचं पाय बरं काय आहे? बरं बरं मशीनच बघतो हा पहिले. ते मशीन पाय. तुझा एक आहे ना बेल्ट तुटला होता. चालेल बेल्ट तर काय झालंय मला. स्प्रिंग बदलायला लागली. स्प्रिंग गेली. काय रे गंगाराम? काय भाऊ? दूध घालायला गेलता गाडीवर. हा मी सरट कावर असं तोडून आणले. ती तुटले का कुजली? कुजली का? सरळ कुजलंय. हा काय? त्याच्यामुळे तुटलंय. हा हा किटल्या 2 वाळत घातल्या का? हा बरं बरं मी असं बांधून घ्यायचं मोकळून ठेवायचं. हा ती गडबड झाली. मला पण गावात जायचं होतं. हा हा त्याच्यात जोडीदार नाही आपला. हा तो आले जोडीदार काय बोल. मग ते आलं. हा. आता म्हणलं जाऊ दे गाडीतलं पेट्रोल संपत आलंय. हा. त्याच्याच गाडीवर जातो मग. हा का? हा. जाऊ द्या ते सरट ठेवून देतो मी. हा त्या मशीनची आहे ना स्प्रिंग गेली. स्प्रिंग आणायला लागला आपल्याला. स्प्रिंग गेली काय? हा तरी म्हणलं कुठे आपलं कुठे मशीन काय चालला ना. ती स्प्रिंग गेलं जमाय ना. बरं आता असं कर थोडा टाइम जाय गावामध्ये हा शिन्नरमध्ये जाय आणि एक ते स्प्रिंग घेऊन ये. हा हा ते घेऊन येतो. म्हणजे कसं ते कुठे करावं लागेल आपल्याला ऊसाची. काही अशी सगळं ऊस टाकून ये ना जनावर खाती नाही. हा मग हा पण भाऊ हा गाडीची शीट बदलायला लागेल आपल्याला. शेतही बदलून टाकू काय करू इथे ना हं. टेंडर करून टाकू आता 10,000 रुपयाला खर्च करून टाकू. कारण आता नव्या गाडी घ्यायला ना भाऊ परवडत नाही. ₹1,00,000 लागत आहे. हा मग मी हिला 10,000 रुपये खर्च करू. आणि जुन्यातली गाडी आहे ना भाऊ. जुन्यातली शिवाय मग जुनं ती सोनं आहे. मग स्प्लेंडर ती हा मग काय जण तिला आई पाणी जर बदललं ना टेन्शन नाही राहत. काल ऑइल बदललंय तरी. बदललं का? हा बरं लिखित होते ना ती. हा हा त्याच्यामुळे मग ते गॅरेजवाल्याला दाखवली. त्या फकीर का करायची? त्याच्याकडेच गेलो होतो. हा फकीर कसं न्यायची सांगतोय ना तो कारागीर चांगला आहे. हा फिटून चांगला आहे त्याला गाड्या सगळं माहिती. त्यानं जर चांगलं काम जर केलं ना हम्म. तर गाडी इतकी आवडेल तर कोणाला सांगतो. नाही तो खरंच कारागीर आहे ना जुन्यातला आहे. हा इथं गाईचा गोटा दिसतोय. हा. काही भरपूर काही नाही. काय बोलतोस? इथे आपलं काम होणार नक्की का पण? असं वाटतंय मला. कारण हे बघा ना इथं गाई दिसत आहे. पण बरोबर. तू सगळी पाहणी केलीयस ना? हो बर मी ना असं परवा 2-4 दिवसापूर्वी ना एक साधू पाठवला होता इथं. खरंच हा मग बिझनेस करतो म्हणजे ते करावं लागतं ना. चांगलं काम केलंस तू. तर ना एक साधू पाठवला होता हा. इथे इथलं वातावरण बघायला. हम्म. माणसाचं पण एक मेंटॅलिटी बघावं लागते ना. हो करेक्ट, यू आर राईट. नाईस. मेंटॅलिटी त्यांची मेंटॅलिटी काय आहे काही नाही आपल्याला कळायला पाहिजे ना. आता कसं आहे तो माणूस पाठवून यांची मेंटॅलिटी कळेल. आलं का लक्षात? पूर्वकल्पना पाहिजे ना. तर आपल्याला एवढा मोठा गेम करायचा म्हणलं. बरं चला मॅडम हे बघा
हे ना इथे बघा वडे वगैरे यांचं काम आपण मोठं केलं पाहिजे. पण त्यामध्ये काही नाहीये. तेच ना यांचं काम आपण मोठे केले पाहिजे. हे बघा या असे किटल्या वगैरे यांच्याकडे मोठे मोठे कॅन पाहिजे. दूध वगैरे आहे, दूध दुभते. मोठे मोठे कॅन गेले पाहिजे यांच्याकडनं. बरं बरं. शेतकरी मोठा झाला पाहिजे. स्मार्ट बॉय. शेतकरी किती दिवस तिथपर्यंत राहू शकेल. बघा काही शेळ्या बकऱ्या दिसतात इथे. हो हे कोणीतरी आहे बरं का इथे. बरीच प्रॉपर्टी आहे वाटतं. हो नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. भाऊ बघ कोण आले. नमस्कार. कुठले आपण गाड्यावर झालो आम्ही. गावगाडा. हो आणि ह्या गावगाडा बँकेच्या चेअरमन पण आहेत आणि मॅनेजर पण आहेत. हो. अच्छा. म्हणजे बँकेचे मॅनेजर आहे का. आपली ओळख. आम्ही शेतकरी माणसं आहे. अहो त्याला काही नाव असणार की नाही. बाबराव आहे मी. बर बर आणि बर. मग भाऊ आहे लहान गंगाराम. अच्छा बंधू आहे का तुमचे. हा, भाऊ आहे. नमस्कार. नमस्कार. अच्छा हे मोठे की तुम्ही. नाही मी मोठा आहे तो लहान. मी लहान आहे. बर राईट. नाईस. गुड. तर मॅडम बोलू. हा हा बोल ना. आमची जी गावगाडा बँक आहे हा. ही बँक जो शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्गाला पुढे आणण्याचं काम करते. आजपर्यंत लाखो शेतकरी हे गावगाड्या बँकेच्या अंतर्गत आम्ही लोन प्रोव्हाइड करतो. लोन देतो आम्ही कर्ज. हा हा. शेतीला जोडधंदा त्याला आम्ही कर्ज देतो. हम्म. आणि ह्या जोडधंद्यातून हजारो शेतकरी असे खूप त्यांची प्रगती झालेली आहे. आणि शेतकऱ्याला म्हणजे जोडधंदा पाहिजेच ना हो. हा जोडधंदा म्हणजे म्हणजे स्कीम आहे ना आमच्यापर्यंत पोहोचते नाही होत. बरोबर बरोबर. काय रे बाबा रे? हा. 0% हा. व्याज दर व्याज वगैरे घेत काहीच नाही नाही. आम्ही. अरे वा, तर बरी काम आहे ना काका. हो हो. व्याज नाही घेत. हा. व्याज वगैरे. मग भाऊ आता आपण परवडतं एक- आपल्याला. आपण एक डोक लावू हा. डायरेक्ट 2 पोल्ट्री फार्म टाकू. हा तुम्हाला कोंबड्या ऐका ना सर तुम्हाला मी सांगतो हे बघा तुमच्याकडे आता एकूण कोंबड्या किती आहे. एकाही 4-5 खा पुरते खेळ. 4-5 हा आहे. हा. तू तर 25 बोललेलं. तर आहे ना हा. हे बघा तुम्हाला ज्या 5-25 आहे ना 5-25 ज्या कोंबड्या तुम्ही ठेवलेल्या आहे यांच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न किती भेटतं. उत्पन्न काय द्यायचं 10 कोंबड्या रोजचे एक अंडे द्यायचं. अच्छा हा म्हणजे 10 अंड्यांचे आहे ना 100 रुपये भेटतो. हा 10 100 रुपये. रुपये एका दिवसाला मिळतं. एका दिवसाला. बरोबर. आणि हे शेळ्या वगैरे किती आहे? शेळ्या आपल्या काय 5-6 आहे. यांचं किती उत्पन्न भेटतं वार्षिक. यांचं वार्षिक भेटत 20-25 हजार रुपये. बरोबर. हा. हं. तर आमची बँक काय करते माहितीये का हा. एकंदरीत तुम्हाला सांगायचं ठरलं तर हा जो तुम्ही आज 10-5 शाळे 5-25 कोंबड्या तुमच्या याच्यापासून तुम्ही 100 रुपये मिळवत आहे. यात जर तुम्ही 1000 केल्या तर तुम्हाला 2000 रुपये भेटतील. मग तुम्ही कोंबड्या घेऊन द्या ना गावाला. नाही हो मग आमची बँक तुम्हाला लोन देते. कर्ज देणार आपल्याला. कर्ज हा म्हणजे आणखी कोंबड्या घ्यायच्या आम्ही. कोंबड्या घ्यायला पैसे देते तुम्हाला. हा हा. म्हणजे तुमचा व्यवसाय आहे ना आम्ही इम्प्रूव्ह करू. इम्प्रूव्ह वाढेल बा म्हणजे आमचं. वाढेल. आमचं वाढेल. हा आणि ज्या शेळ्या आहेत ना तुमच्या तुम्ही 5-25 हजार कमवताय 2-5 शेळ्यामध्ये हा हा. तुम्हाला कमीत कमी 100 शेळ्या घेतल्या तुम्ही तर तुम्ही ते 25 लाख कमवाल. हो. हे बरोबर म्हणतो वेबसाईट हा है ना. ही आमची बँक काम करते. शेतकऱ्याला पुढे आणायचं काम करते आमची बँक. तसं दूध पण आमचं 70 लिटर दूध जातं रोजचं. हा दुधाला पण आहे आमच्याकडे. आहे का. हो हो. आता हे बघा तुमच्याकडे गाय किती आहे. गाय तशा आहेत आमच्याकडे 16 गाय आहेत. 16. 16 गाय आहे ना. 16? 16 गायचे किती उत्पन्न करता तुम्ही. आम्हाला आहे ना उत्पन्न महिन्या 10 दिवसाला पेमेंट येतं. जास्त नाही 18-20 हजार पेमेंट 10 दिवसात. बर हा. हा. तर आहे ना तुम्ही जे हे करताय तुम्ही जे गोट्यात तुम्ही ते गाई म्हणजे काही लोन वगैरे केलंय का पहिलं काही. नाही नाही इकतच घेतल्या होत्या आम्ही. आम्ही जमीन ओपन घेतली. जमीन विकली होती. जमीन विकली होती का? हा त्याच्यात घेतल्या आम्ही. अच्छा अच्छा बरोबर. हा आपल्याकडे कुठलाही आम्ही कोणाचा 7-12 घेत नाही. हा. कुठल्याही डॉक्युमेंटची गरज नाही. फक्त आधार कार्ड घेतो आम्ही. नाही आधार कार्ड आहे आमच्याकडे. हा फक्त आधार मा कार्ड नाही ना रे. अहो हा, काढा ना काढून तुम्ही घ्या. बाबूराव. काढून घ्या. काढेलच नाही अजून. काढून घ्या ना मग. नाही काढू भाऊ मी घेतो काढू तुझं. बरं जाऊ दे करून घेऊ दोघांपैकी एखादं असलं तरी करून घेऊ. करून घेऊया. हा मॅडम चालेल तुम्हाला. येस युअर राईट. हा करून घेऊ ऍडजस्ट करून घेऊ. अजून काय काय दाखव बरं मला जरा. या इकडे हे बघा हे काल जडले ते एका गाईला. हा. एका गायचेच आहे दोन्ही. एका गायला 2 झाले. दोन आहे, दोन. बरं. हे ट्रॅक्टरची मशीन आहे आमची. चालू आहे का. हे पेरणीसाठी. ट्रॅक्टरचा पण व्यवसाय आहे का. हा ट्रॅक्टर आहे ना आमच्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत.
ही मशीन चालू आहे. हा मग मॅडम आपली ती जी स्कीम आहे ना त्या स्कीम मध्ये यांना आपण देऊ ना 1 लाख भरून ट्रॅक्टर भेटतो हा आमच्याकडे. हा का हो. हा बाकी हप्ता भरायचा नाही काही नाही ती आमची बँक भरून देईल. फक्त 1 लाख द्यायची. फक्त 1 लाख एकच लाख द्यायचे द्यायचे. त्याच्याबरोबर एक रोटर येईल. हा फंड वगैरे नाही भेटत त्याला रोटर मिळतो. फक्त रोटर मिळतो. हो रोटर फिरे राहते बघ. हो भाऊ बरं आहे म्हणजे ट्रॅक्टर तुम्हाला कमीत कमी- रोटरची किंमत ₹1,00,000 ना भाऊ. हा मग 32 पाते 36 पात्याची. हा नाही 36 पाहत आहे. 36 पात्याची का मग भारी आहे. मग मोठं आहे बरं चला का? दाखव ना हा अजून. या ना या. अजून सगळ्या तिकडे खाली वासरे या. चला तुम्ही. हा, हे बघा हा. ही जे कुटी मशीन आहेत ना हा. ही कुटी मशीन तुमचं छोटं आहे. हा. आपल्याकडे जे कुटी मशीन येतं ना आमची जी कंपनी प्रोव्हाइड करते ना कुटी मशीन ते बघा तुम्ही ज्या गाईचा गोठा आहे तुमचा आता समजा या शेळ्या आहेत ना असं तुम्ही पाईप लावला ना असा पाईप लावला इकडनं तुम्ही कुटी टाकली तर तिथं चारा पडतो डायरेक्ट. डायरेक्ट कुटी घराला मशीन. कुटी होऊन म्हणजे आपल्या टोकरीने भरायला टाकायचं नाही बा. नाही आता गरज नाही. अहो आता गरज विज्ञान डायरेक्ट खूप बदललंय. पायपाने जाणार बा. डायरेक्ट पाईपाने जाणार. बाबूराव तंत्रज्ञान आता खूप इम्प्रूव्ह होते खूप बदलले आता तुम्ही फक्त पण त्याच्या तोंडात नाही जाणार का? करू शकता. नाही तोंडात नाही नाही जाणार डायरेक्ट. नाही ही जी गव्हाची आहे तुमची, हा गावाने टाकला बा. ते याच्यामध्ये करू. ए भारी ना मग. हा मग काय आपण पण त्याच्यात बारीक करायचं आणि बारीक करता करता त्यांच्या गावाने जाईल. आणि ते उचलून टाकायलाच नको. आणि ते तुम्हाला फ्री भेटणार आहे. त्याला ट्रॅक्टरने चालतं ना ते मशीन. हा. तर तुम्हाला ते ट्रॅक्टर आम्ही तुम्हाला ते ट्रॅक्टर फ्री का करा? मग बरं आहे ना. भाऊ नाही बरं आहे. हा. ही परत वासर आहेत बघा इकडे. येवा, येवा. ही 8 दिवस झाले या वासराला. 8 दिवस जाईल. अच्छा अच्छा वा, 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 वा. छान तुमचं जरा नियोजन चुकतंय. तुम्हाला आहे ना तुम्हाला आम्ही ना जवळपास 70-80 लाख रुपये आपण यांना दिव्या शेअरसाठी. आरामात आरामात. 70-80 लाख भाऊ 70-80 लाख. जमिनी वापायची गरज नाही आपल्याला. बरं आहे. 3 वर्ष तुमचं दुधाचं जे अकाउंट हा. आहे ते आमच्या अकाउंटवर पेमेंट पडत आहे. हा 3 वर्ष. 3 वर्ष हो. मग तो आम्ही फक्त पिळीत राहायच्या आणि खाऊ घालत राहायचं त्यांना. अहो, पण नाही, नाही. फक्त सुरुवातीचे 3 वर्ष. 3 वर्ष नंतर काय नाही ना. 70 लाख रुपये त्यातले म्हणजे 70 लाख रुपये तुम्हाला आम्ही लोन देणार. हा. त्याला व्याज वगैरे काही राहणार नाही हप्ता राहणार नाही काहीच नाही राहणार. हम्म. फक्त तुम्ही डेअरीमध्ये जे दूध घालाल हा. त्या दुधातून ते पैसे ते आमच्या अकाउंटवर जमा होतील. एवढंच म्हणजे आपल्याला नाव पडायचे तर त्याचे नाव त्यांचे पडणार. नाव. 3 वर्ष जाऊ दे ना पण भाऊ. 3 वर्षानंतर त्याचे किती रुपये पण हो हा. 70 लाखाचे आम्हाला 50 लाख भेटले 70 लाखाचे 1 कोटी जरी आम्हाला मिळाले हा. तरी ते आमचं नशीब आमच्या बँकेचं नशीब. हा. आणि तुम्ही 3 वर्षानंतर सर्व तुमचे राहणार आहे. आम्ही तुमच्याकडून कुठल्याही दाखवून कागदपत्र घेणार म्हणजे नाही. आम्ही सर्व राईट्स तुम्हाला देऊन टाकणार. तुमच्याकडून काहीच कागदपत्र घेणार 3 नाही. वर्ष आपण कातू चारे आणायचे दपा दपा घालायचे त्यांना. हा. आणि दपा दपा दूध काढायचं हा आणि झालेला पगार त्याला जायचं. हा. जाऊ दे ना पण 70-80 लाख रुपये आपल्याला डायरेक्ट येतात. हा. बाबूराव तुम्ही फार हुशार आहात. हा अहो, बघाल्यात काय सांगा बचपन गेलं याच्यात. हो ना. हो. छान छान खूप छान. पहिले पण हेच करीत आलो. मॅडम इकडे या बघा. हा मी काय म्हणतो ऐका ना हे बघा हे लोक आहेत ना पागल आहे बरं का. त्यांच्याकडून जेवढे पैसे आपल्याला घेता येतील हम्म. तेवढे पैसे आता आपण घेऊन टाकूया. पण विशाल आर यू शुअर की हे लोक आपल्याला मनी देतील? हो असेच पागल लोक लागतात. पण हे सगळं तर आपल्याला ॲज अ ॲग्रीमेंट अँड पेपर वाईज. कशाचा पेपर आणि ॲग्रीमेंट पैसे द्यायचे पण ते पैसे द्यायला तयार होतील का? ते काहीतरी चर्चा करता वाटतं. साहेब म्हणते मॅडम तर ते म्हणतात आपण करूनच टाकू. नाही करू. ते महत्वाचा भाऊ काय माहितीये का ते जवळ 70 लाख रुपये आपल्याला देणार आहेत. हा ना, आलं. आणि 1 लाख ट्रॅक्टर रोटर आणि हे मशीन फ्री. मशीन फ्री. हा लय भारी डाव पडत आपल्याला. ते फोन पण आला हा. तर ट्रॅक्टरवाल्याचा असेल ट्रॅक्टरवाल्याचा. ऊस आणायचं नाही का. हा हॅलो ट्रॅक्टरवाले. हा थांबा बरं का. हा मी ना तुम्हाला एक 10 मिनिटात कॉल करतो जरा व्यवहार चाललाय. बाबूराव हो बाबूराव हा, बोला. काही बोलणं चालू आहे तुमचं लांब थांबू नाही नाही, आमचं ठरलं ते झालं झालं. बोलणं झालं. बोलणं झालंय का? हा, हा. चालेल. आमचं पण झालेलं आहे. हा का. इथं आमच्या घरी आलाय आणि तुमचं पाणी घेणं चुकीचं आहे. आम्ही तुम्हाला चहा पाणी वगैरे काय नाश्ता बिष्टा करू का? नाही नाही आम्ही जेवण वगैरे झाले आमचे आणि आता हे चालू आहे. हा. बरं मी काय म्हणतो हा. थोडस आपण बसूया नाही का. हा चालेल. नाही, आपण, बसू चला. ठरवूया काय करायचं हा हा पुढचं. पुढचं काय काय नाही तुम्हाला मी प्रोसेस येणं करू. बसू ना. येणं कागद टाकी जाऊ. कुठं हा, इकडे. ठीक आहे का? मॅडम आले लोकं. हा हा चालेल. हा भाऊ. हा. का- मॅडम हा तुम्हाला खाली बसायला चालेल ना. हा हा वाय नॉट.
I'm okay. पैशासाठी करावं लागतं ना It's मॅडम. okay, Vishal. I agree with you. ओके ओके ठीक आहे. मला तर काय काय करा हा कागद टाक त्यांना बसायला हा काय आहे ते आपण हा सविस्तर बोलू बरं नाही या साहेब या हो या मॅडम या या मॅडम या बसा बस बसा बसा तुम्ही जरा खरंच शपथ सांगतो देव मानतो तर अहो आमच्याजवळ कोणी आलं ना तुम्हाला सांगतो बरं का हा शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा आमचा हेतू काय माहितीये का शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. नाही हो कसं आहे माहितीये का बरोबर आहे की नाही मॅडम? हा. हा शेतकरी मोठा झाला तरच फायदा आहे ना नाही तर काय फायदा आहे त्याचा पण बँक कुठली म्हणला तुम्ही गाव गाव वाडा म्हणले ना रे हा गावगाडा बँक नाही का आणि ती कुठे आहे बँक आपली हा? बँक कुठे आहे मुंबईत मुंबईला मुंबईत म्हणजे मुंबईवरनं भाऊ आपल्यासाठी इकडे त्यांची आले. शाखा तिकडे आहे मुंबईला हा मुंबईला कुठं बोरे बंदरला आहे का हा? घोडबंदर हा गोड बंदरला हम्म. घोडबंदरला भाव कसं आहे, भाऊ आमचा फिरत नाही नाही मी एवढं लांब नाही येत त्रास होतो ना मला हाच पाहतो सगळं हा आता मग पैसे काय द्यायचे आहेत का तुम्हाला हा, आता आहे ना हा. बघा तुम्हाला सांगतो आता तुम्हाला तिकडे मुंबईला यावं लागेल. मुंबईला यावं लागेल हो हो. म्हणजे आता लगेच नाही आता लगेच नका येऊ. पहिलं मी प्रोसिजर करतो तुमच्या नावाची तुमचे आधार कार्ड वगैरे काढायचे आहेत हा. ते केल्यानंतर मग तुम्हाला विशाल समजावून सांगतील काय करायचं ते. बरं बरं तुम्हाला मुंबईला यावं लागेल. तुम्हाला मुंबईला तिथून ट्रॅक्टर मिळेल हम्म. म्हणजे तुम्हाला आपली बँक तुला तुम्हाला मग बरोबर ट्रॅक्टर आणता येईल नाही, नाही नाही. अहो ऐका ना तुम्ही बाबा, ऐका ना. तुम्ही खूप टेन्शन न घेता. तुम्हाला मुंबईवरनं चेक मिळाला हा. का चेक मिळाल्यानंतर तुम्ही तो चेक जमा करायचा आणि कुठं पण ट्रॅक्टर घ्या असं आहे काय फक्त नवीन घ्यावं लागेल. हा नवाच नवीनच घेणार आहे आम्ही. शोरूमच काढू आम्ही हो आणि ज्याच्या नावावर तो ट्रॅक्टर करायचा आहे हा त्याचे आधार कार्ड पॅन कार्ड लागेल. ए मग तो आधार कार्ड आहे हा, माझं आहे. मग तो नाव काढू आमच्याकडे द्यायचं काम नाही. तो नावच काढू ट्रॅक्टर हे हा? ना, बरं हा. का बाबूराव हा. हे डॉक्युमेंट तुम्ही ट्रॅक्टरवाल्या शोरूमला जमा करायचे. बरं बरं रेशन कार्ड वगैरे जमिनीचा उतारा नाही लागणार ना? काही ते काही नाही कॅश असतो. चेक दिला का तुम्हाला ट्रॅक्टर हा देतो. हा बरोबर आधार कार्ड ते तुमच्या नावावर करायसाठी विचारतील तुम्हाला. आधार कार्ड पॅन कार्ड आहे ना आपलं आहे तो आहे हा, सगळं आहे काढायचं. सगळे. मार राहिले काढायचं रे हा काय सांगायचं? करून घ्या तुम्ही करून घ्या. हा. हा, ते बँकेतूनच फोन आला होता मॅनेजर माझे दुसरे वरच्या पोस्टवर आहेत तुमच्या वरली आहे का अजून हा माझ्या नाही नाही पोस्टवर. मॅडमच सर्वस्व आहे यांच्या. हा. ते मॅडम कधीच त्यांना हे करते नाही. म्हणजे आता अपडेट काय आहे ते सांगण्यासाठी फक्त हा phone. हा हा झालं केवायसी हो. बरं you're right. मॅडम मुद्द्यावर येऊया. तर मी असं म्हणतो तो का आता तुम्हाला ट्रॅक्टर पाहिजे असेल तर 1 लाख रुपये तुम्हाला आता भरावं लागतील. त्यानंतर 70 लाखाचा जो गोठा आहे हा तो गोठा भरण्यासाठी तुम्हाला फक्त 70,000 रुपये भरावं लागतील. हो फक्त फक्त 70,000 हा, फक्त. पोल्ट्री फार्म साठी तुम्हाला फक्त 30,000 रुपये भरावे लागतील. हा. Right. आणि गॉड फार्म साठी तुम्हाला मोजून 50,000 रुपये भरावे लागतील. फक्त फक्त हा तो बाकी तुम्हाला व्याज माफ होईल. हे बघा ना. फक्त प्रोसेसिंग फी. ट्रॅक्टर साठी 1 लाख 1 लाख हा गोट्यासाठी 70,000. 70,000 म्हणजे 1,70,000 झालं आणि अजून काय? 30,000 कशाला म्हणलं? कुक्कुटपालन. हा पालन किती 30,000 भरायचे म्हणजे 2 लाख 2 लाख झालं आणि आता नंतर 50,000. गॉड फार्मला 50,000 मशीन वगैरे राहिले ना आपले नाही मशीन ते ट्रॅक्टर बरोबर फ्री म्हणलं ना म्हणजे 2.5 लाख भरायचे 2.5 लाख रुपये भरायचे 2.5 लाखात एवढं भेटेल आपल्याला हा बरोबर तो म्हणणं 2.5 लाख भेटतील पण तुम्हाला लोन देतो ना आम्ही हा. You explain. हे बघा तुम्हाला आज 2.5 लाख दिसतंय जास्त हा. पण तुम्ही हा विचार करत नाहीये. 2.5 लाख म्हणजे ही फक्त आमच्या बँकेची झालेली मेहनत आहे. हा हा आलं का तुमच्या लक्षात. बाकी तुम्हाला 70 लाख रुपये बिनव्याजी भेटणार आहे. ट्रॅक्टर तुम्हाला 1 लाखात डायरेक्ट प्रॉपरली तुम्हाला भेटणार आहे. 1 त्याचा लाख. हप्ता वगैरे काहीच नाही. पण त्या ट्रॅक्टर बरोबर रोटर आणि ते मशीन भेटणार ना हो. मोटर आणि हे कुटी कुटी मशीन. मशीन कुटी मशीन बरोबर आमचे माणसं येतील. हा. ते तुम्हाला सर्व फिट करून देतील. हा आणि मग काय हरकत नाही आणि हे जे शेड वगैरे जे आहेत ना हा. तुम्ही काढून टाका. बरं तुम्हाला नवीन आमचे माणसं स्वतः येऊन इथं नाही त्याला लगेच शेड- उद्याच पिढी तो उस्ता राहिला हा उद्या अरे बा आमचे माणसं येतील ते सर्व करतील. म्हणजे तुम्ही तेच उस्तारते का तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त उभं राहून काम करून घ्या. चालेल मग काय मग काय आणि आपल्याला एकदम कडक कपडे घालायचे हा, हा. आणि उभं राहायचं. हो हा. तुम्ही स्वतः काम करायची आवश्यकता नाही नाही. बरोबर ना मॅडम. येस युअर राईट हा. आमची बँक शेतकऱ्यासाठी खूप
खूप काम करतीये. शेतकरी हा एकदम कडक कपड्यात राहायला पाहिजे असा आमचा उद्देश आहे. काय झालं साहेब माहिती का, आतापर्यंत ना शेतकऱ्याचं कुणी वाली झालं नाही हो. नाही, पण बरं आहे, तुमच्या मग? बँकेने पुढाकार अहो, घेतला. इतके शाखा आहे बँके आहे, पण कधी अशी सवलत दिली नाही. आपल्या बँकेसारखी पहिले काका ही बँक आहे आपल्याला. बघा हा, आम्ही मग. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आम्ही तुम्हाला 0% ने व्याज देतोय बघा. हो नाही ती कसं आहे, लोन तर घ्यायचं आहे, ट्रॅक्टर पण घ्यायचं हो. आहे. ते सगळं 2.5 लाख रुपये भरून टाकून आपण. हा बरं ना. हा? तो खाता किती, माझ्या खात्यावर काय थांबा, तो खाता चेक कर बरं किती. चेक करतो माझ्या खात्यावर आता पैसे नाही किती. आम्हाला हे द्या, चेक द्या आम्हाला. अहो आपण खात्यावर, अहो मग खात्यावर असं तर चेक देता येईल ना तुम्हाला. जर खात्यावर नसेल तुम्हाला चेक द्या, तुम्ही म्हणले भाऊ झाला मग काय करायचं. आहेत भाऊ पैसे किती तो यायचं किती. 280 आहेत. 2,80,000 अरे आहेत. मग तर भारी काम झालं. 30,000 राहतील तो आपल्या खात्यावर. हा 30 राहतील. हा, हा. माझं काय त्याला चेक देऊन टाक. चल द्यायचा का. हो सेल्फ चेक द्या आम्हाला. हा आणि तुम्ही एक काम करा, तुम्ही चला स्वतः हा. आणि आम्हाला पैसे काढून द्या. हा, right. हा सेल्फ चेक लिहा तुमचा. हा. आणि तुम्ही स्वतः पैसे काढून कॅश द्या आम्हाला, बँकेच्या हा. बाहेर थांबतो आम्ही. बस मी असं म्हणत होतो, एवढं जाण्यापेक्षा भाऊ अरे, डायरेक्ट फोन पे मारू ना. फोन पे नाही घेत आमची बँक. हा. आमच्या बँकेला जीएसटी बसतो. काय झालं माहिती का, आम्हाला यायला वेळ नाही हो. आमची शेतकरी माणसं आहेत. आमच्या माणसं काम आहे बघा. बा. आता गायला उत्सव आणायचा आहे. बाबूराव हा. आम्ही आमच्या परीने तुमच्यासाठी प्रयत्न केले. बघा तुम्हाला ऑफरचा लागत असेल तर तुम्ही आमच्या बरोबर या, नाही आले तरी कसं आहे तुम्हाला ना मग ते? काही अडचण नाही. गव्हर्नमेंटला सांगावं लागतं एवढं पेपर वगैरे सगळं बरं मी केलेलं काय म्हणतो आहे. काका, हा. तू जातो त्यांच्या बरोबर, तो काढून यायला तू. बरं बरं हा जाय मग बँकेत आणि ते स्वतः तू काढूनच दे. हा? मी देतो बाई. मग मी जातो तू सांग तुझा ट्रॅक्टर मध्ये. हा. त्यांना आम्हाला फोन कर, सांग बरं ट्रॅक्टर पाठव म्हणा. नाम्याला सांगतो मी. हा सांग त्याला. लगेच सांगतो ना. लगेच सांग बरं, मी जातो ऊस आणायला हा. आणि तुझा यायचं सगळं साहेबा बरोबर. हा हा. आणि ते त्यांना 2.5 लाख काढून. हा हॅलो नामे ऐक ना, मी येणार नाही बरं का ऊस भरायला. भाऊला तू मदत कर आजच्या दिवस. मी जरा बाहेर चाललोय. हा मी येतोय, 1-1.5 तासात येतो मी. बरं बरं. सर पटकन आवरा. काय म्हणे. हो हा नामे येतोय, हा तो भरू लागेल तुला मग. बरं मग मी जातो ऊस भरायला. हा. मग तू बरोबर जाय. हा, जातो. तेवढे 2.5 लाख काढून घे. हा. हा? मग मुंबईला कधी यावं लागलं आम्हाला. हं? मुंबईला 8 दिवसांनी. मग दोघं आले चालेल का. तो काय या नाही तर मग कंपनीच्या माणसं आम्ही पाठवून तुम्हाला फोन करतो. तुम्हाला फोन येईल. फोन फोन करा येईल मला. का? हो काय मग अडचण तुमचा काही फोन नंबर द्या ना आम्हाला. पुढं नाही, तुम्हाला फोन नंबर आहे, फोन येईल तुम्हाला. अहो पण अरे ते आपल्याला 2.5 लाख भरायचे, याचे काही नंबर तर घ्या आपल्याला. फोन नंबर वगैरे तुम्हाला सर्व देणार. आम्ही गेल्यावरती तुम्हाला इमिडिएटली कॉल करू. कॉल नंबर काही द्या ना तुमचा तुम्ही. नंबर द्या आम्हाला. आमचंच कसं काय देऊ. हा. अहो, तुमचा द्या आम्हाला, आम्हाला म्हणजे तुम्हाला करायला. आमचंच काला घेतो तुम्ही काय बा? आमचा घेऊन बरं तुम्ही घ्या. नाही केले फोन. बरं, या नंबर घ्या. हे काय काय नंबर घे. हा घेतो घेतो. हा सांगा बरं तुमचा नंबर. 922 22 13 13 06 06 224. 224. तुमचाही द्या ना, तुमचाही द्या ना. यांचा नाही लागला तर तुमचा. अहो पण मी मेन आहे ना. मेन यांचं हेड आहे यार. हाय हा पण तुम्ही उचला बरं का फोन. हो हो बरं चला, थोडं वेळ होतोय प्लीज. चला बाबूराव. हो या. चला येऊ का सर. हा. आलो मी लगेच. हा. काळजी घ्या, आता तुमचे कष्टाचे दिवस संपले बरं का. हो आता मस्त निवांत आराम करा. हो खुर्चीत बसून. काय नाही बरं झालं, तुमच्यामुळे आमचा पण फायदा होतोय. हा? हो बघा आम्हाला ना शेतकऱ्यांचं करायचं. हा. तुम्ही मोठे झाले पाहिजे, तुम्ही खुश झाले पाहिजे, तुम्हाला आनंद तुमची भरभराट दिसली पाहिजे. आणि मेन तुमचं म्हणजे एक घर आहे, हा बंगला झाला पाहिजे. आणि तुमची मेहनत नको जास्त काही. हा तुम्हाला जो त्रास होतोय ना त्यातून आम्ही तुम्हाला मुक्त करतोय. बरं बरं चला, तुम्हाला पैसे देतो. हा हा चला. यांच्यासाठी आपण एक गाडी पण देऊन टाकूया यांना. हा हा चालतंय चालतंय. म्हणजे तुम्हाला पाय फिरायची गरज नाही पडायची. हम्म.